हे देशभर फिरत जरी असलं, त्याचं शरीर देशभर जरी फिरत असलं, ते फिरतंय एवढ्याच साठी की गुजरातला काय घेऊन जाता येईल का अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून याला मी देशाचा पंतप्रधान म्हणत नाही, तर हा असणारा गुजरातचा पंतप्रधान आहे हे आपण असणारं लक्षात. आज अवस्था अशी आहे की सिंधूरचं युद्ध झालं, जगभर मोदी फिरून आले. एकही देश राहिला नसेल की जिथे मोदी गेला नसेल. आम्ही हा करारनामा केला, तो करारनामा दिला, याला एवढे पैसे दिले, त्याच्याकडून एवढं आम्ही केलं. पण सिंधूरच्या युद्धामध्ये एक तरी मित्र तुमच्या बाजूने उभा राहिला का? रशिया सोडून, रशिया सोडून एक तरी देश तुमच्या बाजूला उभा राहिला का? तर नाही. सिंधूचं युद्ध संपलं आणि आपण असताना बघितलं, फ्रान्स असेल, इंग्लंड असेल, अमेरिका असेल, रशिया असेल, चायना असेल, ज्यांनी काय म्हटलं की आम्ही असताना पाकिस्तानला सामुग्री पुरवणार आहोत. ते सौदी अरेबिया असेल, UAE असेल, तुर्किस्तान असेल, आर्मेनिया असेल, इथली जी गोदी मीडिया जी आहे, इथली जी गोदी मीडिया जी आहे, ही भयानक परिस्थिती आपल्या समोर आणत नाही. यात भारताबरोबर एकही देश राहिलेला नाही, मित्र राहिलेला नाही. आणि का मित्र राहिला नाही? तर लुटमार करणारा पंतप्रधान, लुटमार करणारा पंतप्रधान आज विश्वाचा गुरु होतोय. आणि मी गुरु आहे असं तू म्हणतोय, तो म्हणतो साल्या तुला दाखवून देतो तू गुरु आहेस की कोण आहेस. ही लहान पोराची भाषा भांडणं होत नाहीत का? तू माझ्याशी दादागिरी करतो का? मी तुला बघतो आता. आणि या सगळ्या देशाने या विश्वगुरूची जिरवायची ठरवलेली आहे. या सर्व देशाने या विश्वगुरूची जिरवायची ठरवलेली आहे. आणि जिरवायची असेल तर युद्धाशिवाय दुसरा मार्ग नाही. आणि म्हणून चीफ ऑफ आर्मी स्टाफ यांची 6 महिन्यापूर्वी असणारी प्रेस कॉन्फरन्स झाली दिल्लीमध्ये आणि बेंगलोरमध्ये. आणि त्यांनी असं म्हटलं की नजीकच्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये